मातृत्व नोंदणी योजनेचा फॉर्म जेव्हा पहिल्या खेपेच्या मातेचे आपण भरतो तेव्हा तिला पहिला हप्ता 3000चा मिळतो व आता दुसऱ्या हप्त्यासाठी आपल्याला त्या बाळाची जन्मतारीख, त्याचे डोस, त्याचा जन्म कुठं झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट करायचे आहेत. तरच ते फॉर्म दुसऱ्या लाभासाठी म्हणजे दुसऱ्या हप्त्यासाठी ती महिला पात्र होते. तर त्यासाठी सेविकांनी त्यांच्या लॉग इनमधून जे काही पहिल्या माता भरलेल्या आहेत म्हणजे पहिल्या खेपेची माता भरली असेल तिचे लसीकरण अपडेट करण्यासाठी डाटा एंट्रीमध्ये जाऊन अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्सवर जावे. इथे आपल्याला त्या सर्व माता दिसतील ज्या मागील वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आपण जे आपल्या लॉग इनमधून एंट्री केल्या असतील तर ते ओपन करून आपल्याला त्या बाळाची जन्मतारीख, त्याचा जन्म कुठं झाला, मुलगा झाला, मुलगी झाली किंवा त्याचं लसीकरण तारखा आपल्याला 14 आठवड्यापर्यंतचे अपडेट करायचे आहे आणि ते सबमिट करायचे आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर तो फॉर्म सुपरवायझरच्या लॉग इनला जातो. तिथेसुद्धा अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स जे आहेत त्यातच आपल्याला अप्रूव्हल द्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या महिलेचा फॉर्म दुसऱ्या हप्त्यासाठी फॉरवर्ड करायचा आहे. प्रत्येक लॉग इनला, सेविकेंच्या लॉग इनला हे असे फॉर्म येऊन पडलेले आहेत. सर्वांनी कृपया हे चेक करून पाहावे.